देवासारखी वाट पाहण्यात आली कोमलची, काय सांगा तुम्हाला. हो ना बाई. उठली पटकन. अवघडच आहे. हा ना, ती दोन्ही आता 2 पैसे घे. हे दे लई. टिट्ट्याचं कसं आहे, दोन्ही आता 2 पाहिजे. काय असं मग? हा हे बघा. एक खाले नाही खातात खाले. उचलून घे ना. लाईट आली बेटा, मम्मी लावती. रामभाऊ सोबत नाहीये, रामभाऊ आणि निरंजन, कारण की ते 2 जण जाणार आहेत केदारनाथला. त्यांची केदारनाथची ट्रिप फिक्स केलेली त्यांनी 9 जूनला, तर तेव्हा ते तिकडे जाणार. त्यामुळे ते इकडे आमच्या सोबत येत नाहीये. केदारनाथला खूप गर्दी सध्या म्हणून त्यामुळे. नमस्कार, कशा आहात मित्रांनो तुम्ही. आय होप सगळे मजेत असाल, मस्त असाल. आणि तुम्ही विचारत असाल काय चालू आहे, तर आज सकाळ सकाळी आमचं चालू आहे निघायची तयारी. माझी आई इकडे आहे, इकडे आत्या आलेली आहे, विजूभाऊ आलेला आहे. मला टिट्ट्याची आठवण आली म्हणून टिट्ट्याला आपल्याला भेटायचं आहे. हा ना टिट्ट्या, ए रोहिणी, रोहिणी चली बेटा खाली. टिट्ट्याला आण. निघायचंय बाबा पटापटा. काय सांगू तुम्हाला या पोरीवरती. इकडे चल खाली आहे. हा येतो टिट्ट्या इकडे. तर तुम्ही विचारत असाल की कुठे, काल व्हिडिओ तसा झाला नाही आणि परत आज तुम्हाला सांगतोय की आम्ही जरा फिरण्यासाठी जातोय एखाद्या स्पेशल स्पॉटला. तिथे गेल्यानंतर तुम्हाला सांगेल कुठे कुठे जायचंय, काय काय जायचंय. तुम्हाला गंज इजीभाऊन सांगितलं असं, पण इजीभाऊन तुम्हाला अर्धीच माहिती दिलेली. इकडे आजी आली बघा. नमस्कार. आज ताजी तांब्यांची पण घेऊन आली बाबा. हो. आरामाने जा, आरामाने जा. हो नमस्कार. नमस्कार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. ए चल लवकर पिऊ, खाली येतो टिट्टे इकडे चल. आणि माझ्या गोप्रोमध्ये पण चार्जिंग खूप कमी आहे, 5% राहिलेली. आणि त्यामध्ये शूट करतोय, म्हणजे लई मोठी गोष्ट आहे. कारण की लाईटच आमची यायचं करतोय. इन्व्हर्टर आहे पण आता ती तेवढी समजलंच नाही. खाली आहे ना परी, खाली चल इकडे. तुला काय आणायचं तुला सांगतो. इकडे मला सांग मी कुठे चाललोय. खाली ये चल. ह्या अगारोच्या इलेक्ट्रिक किटलमध्ये 2 मोड भेटतात, एकदम फास्ट आणि एकदम स्लोमध्ये. सिंपल पद्धतीने याच्यामध्ये आपण काहीही तयार करू शकतो. आता हे तर मला खूप आवडलेलं आहे. याची लिंक तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तिथून तुम्ही हे खरेदी करू शकता. चल बोल, इकडे ये ना. इकडे बोल चालले म्हणा, गावाला चालले. तू आला तर ती बोलत नाही बाबा. कुठं चाललं सांग. कुठं चाललो मी नाही माहित. हा काय आणायच तुला. नाही झालं चालू आहे. बोल काय आणायच तुला. चालू बंद राहतो. चालू पण राहतं ते. मला काय आणायचं आठव लवकर. का खाली पाहिजे. तशीच ती तिथं काय करावं समजत नाही मित्रांनो. तिथं वर जाऊन बसलेले ते, आणि तिथून पाहत आहे की बापरे दीदी काय म्हणत आहे म्हणून. ती सगळं लक्ष द्यायचं. मला खेळभांडे खेळभांडे आणायची का. एवढा विचार केल्यानंतर ती खेळभांडे आणायची म्हणते. ए खाली चल. खालून वरतून खाली. ते नेहमी तिथंच बसलेले असते. हा? चला मी तुम्हाला एक खाव 2 प्रत्येक मिनिटं तर महिन्याची भेटतो. तिथंच असते, पिऊची जागा असते. पिऊ टिट्ट्याला आण रे. पिट्ट्यानी येत खाली. आता काय सांगू तुला. राम नाही आला बरं. काय रे बेटा, तुला यायचं का सोबत. बरं लाव एकदा. आवडते ना तुला, लाव एकदा. वड त्याला वरती वड. तुझ्या पासून टिट्टे चल. टिट्टे बाप्पा चालले भूत. बस लावून ठेवा. टिट्टे आला का. आला नाही म्हणते. येते आवाज दे टिट्टे. टिट्टे आई बाबा चालले. चल रे बेटा. डबला 5-6 दिवस भेट नाहीये इकडे बाबा. गळ्यात पड माया एकदा. मला करत मग ती घरी. कोमल चल पप्पाला उठ. ए कोमल काकाला उठ. काका उठत नाही हो. इकडे बघा या आजी आमची कवाची बसलेली. खरं बोललो मी, लाईट आली.
उचलून घे ना. लाईट आली बेटा? मम्मी लावा ती. गाडीचं फाटलं आवाज जा. नाही गाडीची फाटकं उघडे ठेवून जायचंय आम्हाला. काय रे टिट्ट्या? बाबा तू काऊन घेतलं डोक्यावर हे? तिकडे न्यायला चालले. चल ग. आई कोमल काय करते ग? दे बाप्पा. मग निघू का नाही निघू अजून? देवासारखी वाट पाहण्यात चालली कोमलची, काय सांगा तुम्हाला. हो ना बाई. उठली पटकन. अवघडच आहे. पप्पा उठले नाही आज. आज कोणालाच नाही बघितलं. काय? कोणालाच नाही बघितलं. कोणालाच नाही बघितलं का? नाही. येत झाला फोन. बेटा घराची काळजी घे, सगळ्यांवर लक्ष ठेव. कोण कुठं जातं काय जातं मला सगळं फोनवर व्हिडिओ कॉलवर सांग. काय दिवसातून 3 वेळा व्हिडिओ कॉल लाव. तू घरातली मोठी आहे ना? हा मग तुला सगळं लक्ष ठेवावं लागेल. या 2 पोरीला बी सांभाळायचं तुला. काय? हा ही आली आहे बघा. हवी आली. तिची आली. गेले तर परत ते दोघी मोठे काय रे बेटा? चल. काय तुझं? चला बोला एकदा टिट्ट्याला. टिट्ट्या हाय कर. तिची हाय कर. हा. परी हाय कर. हाय कर. हा. 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 यू हाय कर. हा. केलं बरं का पूर्ण आली, हाय. आली, आली. तुम्हाला दिसलं की नाही काय माहिती, पण आळस देव हाय करणं चालू आहे. का रागन मग ती एवढी? आतीच्या घरी चलती. गोळ्या आणल्या बाबा. चल बेटा घे इकडे गोळ्या. हे कशाच्या गोळ्या आहे? त्या डोक्याच्या गोळ्या आहे. नाही. हा घेऊन ये. नाही घेऊ. कोमल चल ना, निघू का नाही निघू मी सांग मला. तू तो सगळे काम आवरून घ्यायला मला समजा ना काय झालं कवाचं तर. मग आता बी तर किती टाइम घातला तो. कशी घ्या चालला कशी घेऊन द्यायचं. आता निघालं असं कसं जे काय पप्पाला. आजी सांगायला नात ऐकायला. काय बाप्पा काय लावलंय. दर्शक घे मी काय तू कुठं देवाला चाललो का काय? मग गावाला कुठं चाललं. देवाला नाही चाललो मी. देवच आहे तिकडे. मग पिक्चर पाहायला चाललो मी. तुम्ही काय करायचं. पिवडे आमच्या आजीचं अवघडच बाबा. चल हे घे इधर. हे घे इकडे ये. हे धर घे. ती खो खो मागा लागली खेळायला. तिचं काय करू मी? तू येऊ नको ना. का नको येऊ? का नाही? ये इकडे चल. हे घे. तुला जायचंय का फक्त? चला गाडी तर आली नाही अजून. कधी येते पोरं? आमचा टिट्ट्या काही पण खेळायला मागतो बाबा. काय आहे का अजून नेण्यासारखं माझ्यासोबत? घरात काही केलेलं आहे का तुम्ही? काही केलंय का? चिवडा गिवडा काही? मम्मी काजू आणि पीठ आणले. काजू बदाम दिले का मला? तोरण आणलं का काय. मग लक्ष्मीबाई कधी आणलं काय. डब्यात टाके का द्या. मी काय सांगणार माहिती घरी आली मी. आता वावरून डायरेक्ट आली. काल सकाळी तर करून आली मी घरी. 2 वाजता केवढं होतं घराचं. 4 वाजता कामच करतो मी. ये ग इकडे पिऊ. लेकरं खाते नाहीत ना माझ्याकडे देतात ना. हा तर आता आपण जातो आहे 7 दिवसासाठी. तर 3 ते 4 तारखेला आम्ही वापस येऊ. काय म्हणे. त्यावेळेस वापस येऊ आता 4-5-6 दिवसांनी. 3 तारखेला म्हणणार. का? हा
तुला पाहिजे का हे धर, हे आईला देणू जा. काय पाहिजे तुला? तिला काजू बदाम धर. तिला हे पाहिजे, ते आहे का तुझ्याकडं? डेट्स दे मग तिला. हे पाहिजे तुला का हे पाहिजे? जा आईकडे घेऊन पळ. चला चला चला. बोला आता हे खायचं तिला. कायच करायचं आता? बापरे. खाली अजून एक. बस खाली बसून काय? खाली बसून काय? बसा खाली. बसा सगळेजण बसा खाली, बसून खा मस्त. चल, काय आणायचं का बाई तुला? हा बर्फ आणू काय प्लेटीमध्ये, याच्यामध्ये डब्यात? हा बर्फ मला भेटला तर नक्कीच आणेन, पण काय वाटतं कोमल, बर्फ लागेल का नाही लागणार? काऊन डब्यात कोण देणार? डबा कुठं वाळत आहे पनीर कुठं? अगं डब्यातच दे, मग डब्यातच दे, ते खाता येईल. हे पनीरतून खाता येणार नाही. आणायचं का तुला बर्फ आणायचं कोमल? बघ सगळं पडलं खाली. 1 2 3 4 5 5 पडलेत. आजी तुम्ही केव्हा असेल तिकडे आता? पुण्याला नका बाबा. माझे शूज पण दे ना एकदा मला. इथे ठेवलेले. हा बोल. काय ब्लॅक शूज दे मला, नाही तर रामबूज दे. तो दे, याचा जिमला घेऊन जात नाही का मी, तो वाला दे, तो मस्त आहे. ते घेऊन जातात शूज. कोणता हा घालणार होता काय तो? चला मित्रांनो, मग काय होतं? पिवळीचा घेतला आणि तिचा घेतला आणि पिवळ्या आणायली. हा ना, ती दोन्ही आता 2 पाहिजे. घे हे दे लई. चिट्ट्याचं कसं आहे, दोन्ही हातात 2 पाहिजे. काय असं मग हा हे बघा. एक खाले नाही घातक खाले. तिला लागत राग आला तुला? पाडोळ. तसं नको पाहू बेटा, राग आला तुला, राग आला. दे रे टिट्ट्या, दे तिला. हे घे बा. नाही पाहिजे आता, नाही पाहिजे. घ्या झालं. सरे रागाचाच होता. आणि हे पाखरू आहे का, हे पाखरू लय परेशान करायला लागला आता. तिचं बी घेतलं आणि तिचं बी घेतलं. चला मित्रांनो, निघतो मी आता. तर सगळ्यांना परत एकदा नमस्कार. तुम्ही म्हणत असाल घरातून डायरेक्ट तू कुठं आलेला आहे, तर आम्ही सध्या आलेलो आहे खांडवामध्ये आणि आपल्याला जायचं आहे आता कोटामध्ये. कोटाला जायला आपल्याला वेळ लागणार आहे, अजून 8 ते 9 तास लागणार आहे आणि रात्रीचे 10-11 वाजू शकतात तिकडे जाण्यासाठी, कारण की जेवायला पण एका ठिकाणी थांबायचं आहे, म्हणून तिथं वेळ जाईल. आणि आम्ही जात आहोत लेह लडाखला, पण त्याच्या आधी आपल्याला पहलगामला जायचं आहे, तिथून लेह लडाखला जायचं आहे. मग येतेच्या वेळी आपल्याला मनाली वगैरे ते सगळं काही टूर आहे ते करून यायचे. 1 सेकंड. कदाचित ते कॅमेरा थोडा खराब असेल म्हणून तुम्हाला जरा प्रॉब्लेम होईल, त्यामुळे मी हे केलंय. आता प्रॉब्लेम असा झालेला आहे की आम्हाला लागले आहे भुका. मग आम्ही भुकू का नाही, तर आम्हाला जेवण करावं लागणार आहे, त्यासाठी कुठेतरी थांबावं लागणार आहे. थोड्याफार 5-8 गप्पा माझ्या तुम्हाला ऐकून घ्यावं लागणार आहे. त्याविषयी जर तुम्हाला मला काही टिप्पणी करायची असेल तर तुम्ही टिप्पणी करू शकता कमेंट सेक्शनमध्ये. जालन्यावरून आपल्याला पहलगाम किंवा काश्मीरमध्ये कसं जाता येईल याची पूर्ण ट्रिप जी आहे ती सुदर्शनने हँडल केलेली आहे आणि त्याच्या इंस्टाग्रामवर तुम्हाला सगळे व्हिडिओ बघायला भेटतील. त्यामुळे तिकडे जाऊन तुम्ही सरळ बघू शकता. आता इथं खांडवा म्हणजे ताईच्या गावाहून आपण जवळपास 100 किलोमीटर पुढे आलेलो आहे. ती इकडेच राहते ना, तर आता इकडे कुठेतरी जेवण करूया, कारण की मी तिला डिस्टर्ब नाही करू शकत. आणि आमच्या रस्त्यापासून 50 किलोमीटर आतमध्ये तिचं गाव होतं, म्हणून तिच्या घरी जायचा विचार नाही केलाय. आता इकडे जेवण करू आणि मग पुढे निघूया. त्यापूर्वी म्हटलं चला थोडा व्हिडिओ घेऊया. माझ्यासोबत विजू भाऊ देखील आहे आणि हा जो आहे ना, हा आहे बाबासाहेब धारे. हा माझा लहानपणीचा मित्र आहे, एकदम जवळचा मित्र होता लहानपणी. काही कारणास्तव आम्ही थोडे दिवस दूर राहिलो, परंतु आता जवळ आलेलो आहे. किती जवळ होतं भाऊ? लय जवळ. बस संपलं, एका शब्दात उत्तर.
विषय क्लोज. आणि इकडे रवी भाई आहे. विजय भाऊ म्हटलं तर रवी भाई आणि सुदर्शन हे तिघांची गट्टी खूप जमते. एवढी गट्टी जमते की आता आम्हाला घरी वापस यावं लागतं, एवढी गट्टी जमते यांची. पण ठीक आहे, काही थोड्याफार तुटक मुटक चालत असतंय. आता खर्चाचा विचार करायला तर खर्च आता खूप होणार आहे. तो खर्च किती आहे ते मी तुम्हाला शेवटच्या व्हिडिओ दाखवेल. पण तुम्हाला इकडे सगळ्याच्या ट्रिप बघायला भेटणार आहे. सध्या MP मध्ये आहे. आपल्याला 3 ते 4 राज्य पार करून काश्मीरमध्ये जायचं आहे. महाराष्ट्रातून MP मधून राजस्थानहून दिल्ली जवळ जायचं आहे. दिल्लीपासून पंजाब हरियाणा जे काही लागेल तिथं क्रॉस करून जायचं आहे. पूर्ण मॅप आता मला तुम्हाला सांगता येणार नाही, कारण की मॅप मला परत एकदा बघावं लागणार आहे. आणि माझ्या मागं तुम्हाला सांगतो मी कामं सोडून फिरायला आलेलो आहे, पण कामं माझा पिच्छा सोडत नाही. सध्या आपण इंदोरच्या जवळपास आहोत, खांडव्यापासून पुढे आलेलो आहेत. आणि निघू आता, भूक पण लागलेली, जेवण वगैरे करूया. बाकी कामं तर चालूच राहणार आहे. आणि फिरायचं टूर अचानक कसा काढला, कारण की खूप दिवसापासून थोडंफार म्हणजे तुम्हाला माहिती आहे, आपण 2 वर्षापूर्वी रश्मिताईन आम्ही सगळेजण गेलो होतो मनाली वगैरे फिरायला. त्या आठवणी अजूनही आमच्या मनात तशाच आहे. आणि त्याच आठवणीला अजून उजाळा देण्यासाठी आता पहलगाम आणि लेह लडाख आम्ही चूज केलेला आहे, म्हणून तिकडे जायचा प्रयत्न करतोय. तर असा एकंदरीत विचार आहे. तुम्ही आम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देऊ शकता कमेंट सेक्शनमध्ये की तुमचा प्रवास सुखकर हो असं, कारण की बरेच जण हॅपी जर्नीचा देखील कमेंट्स करतात, त्यांच्यासाठी धन्यवाद. आणि जे लोक अजूनही वाईट कमेंट्स करत असतील त्यांना मी काहीच नाही बोलणार, काहीच नाही, कारण की तुम्हाला कायच बोलू मी, कारण की तुम्ही सगळं काही कमेंट सेक्शनमध्ये बोलत असता. तुम्हाला लास्ट व्हिडिओ जसं सांगितलं तर तुम्ही मला खूप काही बोलायला लागले, त्यामुळे मी सोडून दिला विषय. काही ज्या ताई दादा आपले आहेत जे चांगले आपल्यासाठी विचार करतात, त्यांच्यासाठी मी नेहमी तत्पर राहील आणि व्हिडिओ वगैरे बनवत राहील, त्याचा विषय नाही. आणि बघू आता पुढे काय लागते. रामभाऊ सोबत नाही आहे, रामभाऊ आणि निरंजन, कारण की ते दोघं जण जाणार आहेत केदारनाथला. त्यांची केदारनाथची ट्रिप फिक्स केलेली त्यांनी 9 जूनला, तर तेव्हा ते तिकडे जाणार, त्यामुळे ते इकडे आमच्यासोबत येत नाही आहे. केदारनाथला खूप गर्दी सध्या म्हणून, त्यामुळे आम्ही सध्या केदारनाथला जाणार नाही आहे. केदारनाथला आम्ही पुढे जाणार आहोत नोव्हेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये, बघूया जेव्हा वेळ भेटेल तेव्हा. बाकी सुदर्शन किती एक्साइटेड आहे? एकदम म्हणजे एक्साइटेड म्हणजे काय आहे, काश्मीर आणि ते पहलगाम म्हटलं तर काय विषय आहे का तिथे. आम्हाला एवढी उत्सुकता लागलेली आहे ना जायची, काय सांग. सकाळीच निघलो त्याच्यासाठी आम्ही 7:30 वाजता. बरं, विजू किती एक्साइटेड आहे? माझं पण वेळेवर ठरलेलं आहे, पण कसं आहे शेवटी प्रत्येक जण कमेंट करतात की ओम भाऊ आणि सुदर्शन याच्यासोबत तू का जातो. पण हा खूप मोठा प्रश्न आहे की बा यायचा फोन येते एक्झॅक्ट, आणि यायला म्हणजे जेव्हा काही निघतात तर पहिले कॉल करतात असते 1-2 वेळा, आणि मग एक वेळेस बाहेर निघाल्याच्या नंतर मला काही करमत नाही. किंवा चला आपल्या मित्रासोबत चालले, त्याच्या हिशोबानं प्रवासासाठी सहज निघून जातो. त्याच्यामुळे तुम्हाला काही समजलं असेल तर मला पण समजून सांगा कमेंट सेक्शनमध्ये. बाकी इकडे रवी भाई आहे. रवी भाई किती एक्साइटेड आहे? मी तर माझी ड्रीम टूर आहे ही, माहिती आहे का. आणि आता मी किती वर्ष जॉब केला ना, तर मी कुठे जास्त फिरलोच नव्हतो. आता मागच्या 2 वर्षात मनाली झालं, बालाजी झालं, आणि विशेष म्हणजे मी हैदराबादला रामोजी फिल्म सिटीमध्ये जॉब करत होतो. तिथं ऑफिस होतं माझं, पण स्पेशल वेळ काढून रामोजी फिल्म सिटी पाहायला कधीच गेलो नव्हतं. पण आत्ता गेलो, म्हणजे या ट्रिपमुळं गेलो. आणि आता ही ट्रिप तर खरंच लेह लडाख खरं एकदा पाहायला पाहिजे. तिथलं बर्फ आणि ते सगळं, मी खूप एक्सायटेड आहे. भारतात प्रवास सोबतच असते सर्व. हो, आणि भारतातला स्वर्ग म्हणून लेह लडाख काश्मीरला म्हणतात. एकदा तरी माणसाने तिकडे फिरायला पाहिजे, कारण की आतापर्यंत जेवढेही कॉल मेसेज मला आलेले आहेत सगळेजण मला एकच म्हणताय, खूप मज्जा करताय तुम्ही. आणि ती मज्जा काय आहे ती आम्हाला एक्सपिरियन्स करायला भेटणार आहे. आता हा जो बाबासाहेब धारे आहे हा माझ्यासोबत पहिल्यांदा ट्रिपला येतोय, आणि खरंच सांगतोय हे सगळेजण सुट्ट्या काढून आलेले आहेत. पण आता ड्रीम टूर होईल का नाही ते पुढे आपल्याला कळेलच. बाकी आमचे छोटे मोठे व्लॉग तुम्हाला बघायला भेटतील. मोठ्या व्लॉगमध्ये मी आणि विजय भाऊ तर आहेच तुमच्यासोबत रवी भाई देखील व्लॉग टाकतोय. बघू काय होतंय पुढे. चला, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतोय, काय वाटतोय ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटेल. तोपर्यंत सगळ्यांना काळजी घ्या स्वतःची. आणि हो, जे लोक मला हॅपी जर्नी म्हणताय त्यांना थँक्यू सो मच. आणि चला, सगळ्यांना काळजी घ्या. जय महाराष्ट्र.